देविकाजी, आता तुमच्याकडे मी येणार आहे. मी असं ऐकलं की या सिनेमात कोणीच मेकअप केलेला नाहीये आणि अभिनेत्री म्हटल्यानंतर खरं तर मेकअपशी फार जवळचा संबंध असतो. तर तुमचा कसा अनुभव होता मग? काहीही आम्ही केलेलं नाही, म्हणजे केसांचं सुद्धा काही नव्हतं. म्हणजे माझ्या आसपास मेकअपमन, हेअर ड्रेसर असं कुणीही अख्ख्या सिनेमाच्या शूटिंगवर कधीही नव्हतं. क्या बात, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही या सिनेमाच्या निमित्तानं अभिनेत्यांचा खरा चेहरा आम्हाला कळेल. क्या बात. वेल सेड. सचिन सर, आता पुन्हा एकदा मला तुमच्याकडे यायचंय. या सिनेमामध्ये सर एक छान कविता पण आहे तुमची नागरिक सिनेमात, असं मी ऐकलेलं. मला कविता म्हणण्याचा अर्थात फार नाद आहे. हो, आणि आम्हाला तुमच्या आवाजात ऐकण्याचा नाद आहे. आणि अनेक कवी माझे मित्र आहेत. आणि आज म्हणजे मला जर म्हणावीशी वाटत असेल कुठली कविता तर ती विंदा करंदीकरांची. आपल्याकडे 1950 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या भारतात आणि 1952 साली विंदा करंदीकरांनी ही कविता लिहिली आहे. 52 साल ते आज 2015, परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्या कवितेचं शीर्षक आहे सब घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ, कोणी जहाल, कोणी सफेद, कोणी लाल, कोणी लठ्ठ, कोणी मठ्ठ, कोणी ढिले, कोणी घट्ट, कोणी कच्चे, कोणी पक्के, कोणी कच्चे, कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. अरे तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्यांची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, पुन्हा पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा अंध स्वार. यांच्या लाथा त्यांचे बुक्के, सब घोडे 12%. सर, आज तुम्ही इथे आलेला आहात आणि माझ्या तुकरटवाडी गावातल्या काही लोकांना तुम्ही भेटलात, पण आणखीन एक गृहस्थ आहेत सर. ते ना खूप इन्स्पायर झाले तुमच्या जाहिराती बघून. आता सरांनी जाहिराती केलेल्या आहेत, तुम्ही जाहिरातींमध्ये काम करता, तर त्यांना सुद्धा एक जाहिरात बनवायची आहे. अरे बाप रे बाप. सर मी गणेश भारतपूर, मी डायरेक्टर आहे सर. मी सर मला ना एक क्युरियोसिटी आहे तुमच्याबद्दल. जस्ट म्हणजे राग म्हणू नका म्हणून मी विचारतो, तुम्हाला लहानपणापासूनच असं मुख्यमंत्री व्हायचं अशी हौस होती का? नाही नाही, हा म्हणजे असं का नाही का, म्हणजे त्यांची किती चित्रपट बघितला, म्हणजे शिक्षणाचा आयचा घोळा असू दे, नंतर तो अजान असू दे, नंतर शॅडो असू दे, नंतर हा आपला आजचा दिवस माझा. सगळं तुम्ही मुख्यमंत्र्याची भूमिका केली सर, आहे ना? नाही नाही, काय झालं सर, एकदा मध्यंतरी काय झालं, तुमच्या कुटुंबाचा इंटरव्ह्यू आम्ही ऐकला होता टीव्हीवरती. ते त्यांचं म्हणणं असं की त्यांना खूप मुख्यमंत्री व्हायची हौस आहे आणि त्या हौसेपोटी कधी कधी ते घरी यायच्या ऐवजी मंत्रालयात जातात. असं काही नाही ना? असं काही नाही. अरे बाप रे बाप. मिलिंदजी सोमन सर, क्या बात आहे सर. वा 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 वा. आज म्हणजे धन्य झाले आमचे डोळे तुम्हाला या म्हणजे मंचकावर बघून. म्हणजे बघा, साक्षात शेखर सोमन यांचे बंधू मिलिंद सोमन या ठिकाणी आलेले आहेत. कोण? हे वेगवेगळे आहे का ते? हे वेगळे, हे वेगळे सर. सर तुम्ही लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आहे ना सर? जोरदार टाळ्या एकदा सरांसाठी. धावण्यासाठी येतो. क्या बात आहे सर. म्हणजे धावण्यासाठी लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आहे सर. क्या बात आहे सर. म्हणजे सर 30 दिवसात 1,500 किलोमीटर धावलेले आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे सर. आणि मग ते कसं करतात ते लिम्का, म्हणजे पूर्ण बॉटल देतात का अर्धी 300 ml? मी पितच नाही लिम्का. नाही ना सर, बघा. नाही नाही, बरोबर आहे सर, त्यागी माणूस आहे. पण सर तुम्हाला सांगतो, तुमचा रेकॉर्ड मी तोडला सर. हा, मी 15 दिवसात तेवढं धावलो. कसं काय? कुत्र्याच मागा लागलो ते यार. इतके कुत्रे मागा लागले सर, तुम्हाला सांगतो. 16व्या दिवशी मी थांबलो आणि मी म्हणलं ओके मी हारलो. मग 3 इंजेक्शन घेतले पोटात, मग तेव्हा संपलं सर सगळा कार्यक्रम. सर तुम्ही म्हणजे चप्पल न घालता धावता, बरोबर आहे का?
हा बघा म्हणूनच तुमच्या धावण्यात एक प्रकारची चप्पलता आहे सर. आपलं हे चप्पलता आहे सर धावण्यात एक प्रकारची. पण सर असू द्या म्हणजे तुम्ही चप्पल न खाता. पण माझं काय म्हणणं आहे सर, आता समजा नागरिकचे पूर्ण पेमेंट भेटलं ना ते एक चप्पल घेऊनच टाका सर तुम्ही. ते तर प्रोड्युसरना सांगायला पाहिजे. हो ना, मी सांगणार त्यांना. तुमच्यावर ना एक फिल्म व्हायला पाहिजे होती सर. म्हणजे भाग मिल्खा भाग टाईप. मी टायटल ठरवलेलं आहे सर पिक्चरचं, पळ मिल्या पळ. हे मराठी झालं. हे जर मालवणी डब केलं तर पळ मेल्या पळ असं सर. एक रिक्वेस्ट सर, आमचा पण फायदा झाला पाहिजे सर. एक ऍड शूट करायची तुमच्यासोबत सर. शॅम्पूचा प्रॉडक्ट आहे सर आमचं. हे बघ तुम्ही असं उभं राहून असं म्हणायचं सर, गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? काय गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? त्यामुळे आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे का? त्यामुळे तुमची जिंदगी बर्बाद होईल आहे का? म्हणूनच वापरा गोरिला शॅम्पू. वापरा शॅम्पू गोरिला, पटवा चिकण्या छोरीला. सिंपल आहे सर. फक्त याच्यात तुमची को आर्टिस्ट आहे गोरिला. आना पटकन. Come, princess, come. शाबास शाबास. सर ट्रेन आहे सर, घाबरू नका. ट्रेन आहे. ट्रेन. एकदम एकदम. हाय हाय, गुड मॉर्निंग बेटा. Good morning. व्हेरी गुड. हाय. Don't. सर ते अनोळखी माणसाला नाही मारत. अच्छा. हा ओळखीचाच बदला घेते सर ते. हा हा सर ते हा म्हणजे काय? वाक्य सर, गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे का? बघा. हा सर. गळणारे केस तुमच्यावाली समस्या आहे काय? तुमच्यावाली समस्या आहे का? यस सर, क्या बात आहे सर. त्याच्यामुळे आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे का? आयटम तुम्हाला लाईन देत नाही आहे काय? शाबास. हा आणि याच्यामुळे तुमचं खानदान बर्बाद हो, तुमची जिंदगी बर्बाद व्हायला आहे का? डायलॉग. याच्यामुळे तुमची जिंदगी बर्बाद व्हायला आहे का? आणि यामुळे तुमची जिंदगी बर्बाद होईल आहे काय? शाबास. म्हणून म्हणतो व्हेरी गुड. हा व्हेरी गुड. I love you. बस एक शेवटची लाईन सर. म्हणून म्हणतो की वापरा शॅम्पू गोरीला आणि पटवा चिकण्या पोरीला. म्हणून म्हणतो वापरा शॅम्पू गोरीला आणि पटवा चिकण्या पोरीला. Come, gorilla, come. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.